नमस्कार. लक्षात घ्या, वर्ग 4 पासून वयवर्ष 43 पर्यंत आणि काही परीक्षा 52 वर्षापर्यंत म्हणजे TETच्या. तर ज्यांना कोणाला तयारी करायची त्याच्यासाठी ॲप आहे आपलं VK क्लास. विद्यार्थ्यांचा विश्वास VK क्लास. आणि मग अलीकडे एक परीक्षा आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आपल्या भाषेत आपण त्याला RTO असे म्हणतो, AMVI. आता याची पूर्वपरीक्षा या संदर्भात आपल्या ॲपवर असणारी ही बॅच. आता नेमकं RTO व्हायचं तर कोणाला होता येते, ह्याचा पगार किती आहे, याची वयपात्रता किती आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर या संदर्भात आपली जी प्रिलिमची बॅच आहे तुमची, त्यासाठी तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये ज्या माणसाला अनुभव आहे, गेली 10 वर्षापासून तो माणूस शिकवतो, तोच माणूस आपल्या ॲपमध्ये शिकवणार, सन्माननीय गोपाल सर. आता ही जे बॅच आहे, ह्या बॅचचा कालावधी आपण 8 महिने ठेवायलो. लक्षात घ्या, 8 महिन्याचा कालावधी आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ अनलिमिटेड किती वेळा पाहता येईल. किती वेळा पाय नाही समजलं तर दुसरीकडे कुठतरी जाय, पण अभ्यास कर बापा. त्यानंतर 10 टेस्ट आपण द्यालोत की जेणेकरून तुम्ही हा अभ्यास केला आहे, त्या अभ्यासामध्ये तुम्हाला मार्क किती पडलेत हे पाहण्यासाठी. आता याच्यामध्ये सर्व विषयाचे लाईव्ह लेक्चर होणार, त्याच्यानंतर सर्व विषयाच्या तुम्हाला PDF दिल्या जाणार. म्हणजे एखाद्याला वाटलं आता क्लास एवढा पाहायला वेळ जास्त जातो, मग PDFवर सरनं काय शिकवलं ते जरी पाहिलं तर काही पोराला समजत असते. मग ही बॅचच्या पोरांना करायची, त्यासाठी पहा लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार ही बॅच. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय आहे, तर मग तुमचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला याची पदवी पाहिजे, नाहीतर डिप्लोमा पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही 3 वर्ष आपला वेळ वाया घातलेला असेल, ज्यामध्ये तुम्ही अनुभवाचं ज्ञान मिळवलं असेल. आता याच्या समकक्ष तुमच्याकडं प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी असेल, डिप्लोमा इन मशीन टूल्स अँड मेंटेनन्स असेल, किंवा डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी असेल. म्हणजे हे तुमच्याकडे डिप्लोमा जरी असतील तरीही तुम्हाला ही परीक्षा देता येते. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आपल्या भाषेत RTO. हात दाखव पकड गाडी, हे का नाही. लय मोठा दरारा, कपडे बी टाईट, पण सर्वच तसे नसतात, काही चांगलेही लोक असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मग बांगर साहेबाचा RTO साहेबाचा व्हिडिओ कॉल तुम्ही ऐकला असेल, ऑडिओ कॉल ऐकला असेल, लय भारी आहे. हां, थेंबे थेंबे तळे साचे. यासाठी तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मग आता ही तुमची शैक्षणिक पात्रता झाली. मग शैक्षणिक पात्रतेच्या नंतर तुम्हाला विचारलं शारीरिक पात्रता काय आहे. आता जर एखाद्या पोराला वाटलं मला RTO व्हायचं आहे, तर त्यासाठी त्याला हाईट आहे 163 सेंटीमीटर आणि त्याची छाती पाहिजे 79 सेंटीमीटर. जेव्हा त्याची फिजिकल टेस्ट होणार आहे त्यामध्ये ही छाती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. ही झाली शैक्षणिक पात्रता. आता एखाद्या महिलेला किंवा पोरीला RTO व्हायचे तर त्यासाठी हाईट आहे 155 सेंटीमीटर. ही गोष्ट तुम्हाला कळलं पाहिजे पोरिओ. हां, म्हणजे आपली वेळ आपल्या वेळेकडे दिली तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या बापाला लोकांच्या दरवाजावर जायची गरज नाही. अनेक लोक आपल्या दरवाजा येतील, बाप कॉलर टाईट करील, यावर्षी लग्न करायचं नाही, एवढा हुंडा लागते, येणाऱ्या 2 वर्षात पुरीलच हुंडा चालू होणार आहे. फक्त तिनं पळून जाऊ नये, मायबापाचं नीट ऐकावं. हां, आता वेतन श्रेणी काय, याला वेतन कमी नाही. मग याला वेतन आहे 38,600 ते अरे बापरे 1,22,800 पर्यंत घ्या. हे झालं गव्हर्नमेंटनं दिलेलं वेतन, बाकीचं मी न बोललेलं बरं. हां, आता याचं वय काय आहे, तर याला वय आहे 19 वर्षापासून 38 वर्षापर्यंत त्याला तयारी करता येईल. जर तो कॅन्डिडेट मागास प्रवर्गात येत असेल तर याला 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 43 वय होईपर्यंत त्याला तयारी करता येईल. नोकरी 30च्या आतच लागावी, लय झालं 32-35, कारण 43ला नोकरी लागला, 44 वर्षी लग्न केलं, काही मजा आहे का, नाही. जिंदगी एकदाच आहे आणि ती छान पद्धतीनं जगायची असेल तर 5-10 वर्ष गाढवासारखी मेहनत करायची, अख्खा विषय सिंहासारखं आहे. पण आता तू माजल्यावानी सिंहासारखा याच्यावर उडायला लागला, त्याला बोलायला लागला, हे ना डरकाळ्या द्यायला लागला, तर येणारा काळ गाढवासारखा आहे. म्हणून शांततेत क्रांती करा. शांततेच्या काळात घाम गळा, म्हणजे युद्धाच्या काळात अतिरिक्त रक्त सांडण्याची गरज पडणार नाही. क्योंकि राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना सीखो. आतापासून मेहनत केली, आतापासून आपण आपल्याला वेळ दिला, तर येणाऱ्या काळात लोक आपली वेळ विकत घेतात. त्यासाठी पहिलं आहे
आपलं आपल्या कष्टावर, कर्मावर, अभ्यासावर ध्यान असलं पाहिजे. तुम्हाला जगातल्या कोणीच लोकांनी हिंदीचे डायलॉग मारावे, पुस्तकाची एखादी ओळ तुम्हाला सांगावी, ते मोटिवेशन तुमच्यासाठी कामाचं नाही. मायबापाचे कपडे पाहिले, घरावरले पत्र पाहिले, घराची परिस्थिती पाहिली, येणाऱ्या काळात पावसाळा आहे, इथली बकेट तिथं उचलून ठेवावं लागली, घर 5 जागी गळायले है का नाही. त्याच्यानंतर पॅन्ट गुडघ्यापर्यंत करून आपल्या घरापर्यंत चालावं लागायले. हेच आपल्यासाठी फार मोठं मोटिवेशन आहे. मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आहे, किराणा दुकानदार बापाला उधारी देईना, अनेक अडचणीत बाप हे. बापाच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले आहेत, चेहऱ्यावर सुरकत्या पडलेल्या आहेत. त्या चेहऱ्यावर एखादा हसू आणायचं असेल तर कुठल्या तरी गुलालानं माखून तुला यावं लागेल, कुठला तरी निकाल तुला द्यावा लागेल. उद्योग कर, व्यवसाय कर, धंदा कर, शिक्षण घे, पण त्याच्या टॉप राह. घराकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन तुला बदलता आला पाहिजे. तर मुख्य गोष्ट आहे बाबा, हे त्याची वय पात्रता आहे. आता वय पात्रतेच्या नंतर अभ्यासक्रम. अभ्यासक्रम म्हणल्यावर पहिली गोष्ट लक्षात घ्या, याला 2 परीक्षा आहेत. एक पूर्व परीक्षा आहे आणि याला एक मुख्य परीक्षा आहे. याची मुख्य परीक्षा आहे 300 गुणाची आणि याची पूर्व परीक्षा आहे 100 गुणाची. आता याचा कटआउट मागल्या जे पेपर झाले ते पाहून घ्यायचे, जेणेकरून कितीवर मार्क निकाल लागेल बाबा, काय ना, मेरिट कितीपर्यंत येईल हे तुमचं तुम्हाला कळावं. आता याच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे की याच्या पूर्व परीक्षेसाठी आपण बॅच टाकली 2027, तर याच्यामध्ये तब्बल 8 विषय आहेत आणि आपण कालावधी दिलाय बाळांनो 8 महिन्याचा. आता कंबाईन MPSC मार्फत येणारी ही परीक्षा आहे गट क दर्जाची. कळलं का? हा नॉन गॅजिटेड पद आहे, हेही तुम्हाला कळलं पाहिजे. क दर्जाची ही परीक्षा आहे, MPSC कंबाईन मार्फत ही परीक्षा घेतली जाते. महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या. मग यामध्ये 8 विषय कोणते आहेत बाबा? याच्यामध्ये भूगोल हे ताण घ्यायचा नाही, नदीच्या काठा नेतो तुला, एक ना एक गोष्ट क्लिअर करतो. याच्यामध्ये इतिहास आहे, कोणाला मारलं, काहून मार खाल्ला, आपण कसं हारलो, इंग्रज आपल्या बोकांडीवर कसे बसले, अतिशय छान पद्धतीने इतिहास घेईल. त्याच्यानंतर अर्थशास्त्र, आपला रुपया काहून पडला आहे ना, डॉलर काहून वाढला आणि गप्पा हाणाऱ्यानं कशा गप्पा आणल्या, हेही तुम्हाला इथं शिकवल्या जाईल. हां, त्याच्यानंतर राज्यशास्त्र, संविधानिक पदं कोणते, त्यानं काय कामं करावं का त्यानं आपल्याच बोकांडीवर बसावं, हे तुम्हाला इथं शिकवल्या जाईल. कळलं का? त्याच्यानंतर सध्या चालू घडामोडी काय आहेत ह्याचाही अभ्यासक्रम तुम्हाला इथं शिकवावा लागेल. उड्डाण पुलाखाली एकाने एकाच भोसकले नाही. कळलं का? चालू घडामोडीमध्ये राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, तर त्याही गोष्टी तुम्हाला इथं शिकवल्या जातील. त्यानंतर विज्ञान, कळलं का? याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया, रोगाची नावं, कशामुळं रोग होतो आणि त्याची काय दक्षता घ्यावी. त्याच्यानंतर विषय बाळांनो गणित, याचा ताण घ्यायचा नाही, आणि विषय आहे बुद्धिमत्ता. मग हे 8 विषय तुम्हाला इथं शिकवायचेत. यासाठी 8 महिन्याचा कालावधी आहे, यासाठी 8 शिक्षक आहेत. आणि त्यानंतर की बाबा या अगोदर RTOच्या ज्या परीक्षा झाल्या, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकच्या, तर कसे पेपर झाले. आता त्याचं जे गणित बुद्धिमत्ता आहे याचा दर्जा लय डेंजर आहे. याची जी लेवल आहे ती लेवल जराशी कठीण असल्यामुळं तिथं आपल्याला मी सांगितलं की बाबा काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला गोपाल सर शिकवणार आहेत. जो माणूस ज्या क्षेत्रामध्ये असतो त्या क्षेत्रातल्या माणसाचे अनुभव आपल्या कामा येतात. मग त्यासाठी ही तुमच्यासाठी 2027ची पूर्व परीक्षेची बॅच आहे. आपल्या मित्रांना, इतरांना कळवा, कारण मी तुम्हाला सांगितलं लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत जी शिक्षणाची गंगा आहे, शिक्षणाचा प्रवाह आहे, तिथपर्यंत गेला पाहिजे. आपलं लेकरू चारित्र्य संपन्न घडलं पाहिजे, त्यानं मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. आणि शिक्षणात कुठं अडचण निर्माण होत असेल तर ती कमी फीसमध्ये आम्ही दूर केली पाहिजे, हा शिक्षकाचे कर्तव्य बनते. त्या उद्देशानं आपण ही बॅच टाकलेली आहे. यामध्ये जे पेपरमधले 8 विषयाचे प्रश्न असतील ते मी सॉल्व करेल. 8 विषयाला 8 शिक्षक आहे. तुमचे जे काही टेक्निकल गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत म्हणजे गणिताचे, तर ते गोपाल सर शिकवणार आहेत. म्हणून तुमचा निकाल बरोबर लावू, म्हणजे गुणवत्ता करू. तुम्हाला निकाल लावू याचा अर्थ वेगळा होतो, तर तुम्हाला तिथपर्यंत नेण्याचं काम आम्ही करू. बाकी तुमचं काम आहे, आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. अभ्यासावर लक्ष द्या, स्वतःची आणि स्वतःच्या घराची प्रगती करा. आपल्या घराकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदला. तर ज्या लेकरांना तयारी करायची त्या सर्वांनी काय करायचं, VK क्लास ॲप डाउनलोड करायचं. कळलं का? VK क्लास ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोरवरून. त्या ठिकाणी 5 स्टार रेटिंग द्यायची, छान त्याच्यावर अभिप्राय नोंदवायचा. आणि जरी काही समस्या आल्या तर आपल्या VK क्लासचा ऑफिशियल नंबर आहे 70 20 12 54 40. ह्या नंबरवर बाबा कॉल करायचा. बाकी प्रत्येक विषय, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं ऑप्शन आम्ही क्लिअर करण्याचं काम करू. ओके, सर्वांना शुभेच्छा. थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.